तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील धाड शहरात 6 एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। एकाच कुटुंबातील आईसह 4 मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याने 3 लहानग्या बहीण भावांचा मृत्यू झाला असून अत्यवस्थ आई व एका चिमुकलीवर बुलढाण्यात उपचार सुरू आहेत। या दुर्दैवी घटनेत मोहम्मद अली मोहम्मद वसीम जमदार वय 4 वर्ष, मशिरा मोहम्मद वसीम जमदार वय 7 वर्ष आणि फातिमा मोहम्मद वसीम जमदार वय 8 वर्ष या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तर आई अफरीन मोहम्मद वसीम जमदार वय 34 वर्ष आणि अशमिरा वसीम जमदार वय 3 वर्ष यांच्यावर बुलढाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रविवारपासूनच या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता। सोमवारी सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान अली व मशिरा यांचा मृत्यू झाला। आई अफरीन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना फातिमा व आश्मीरवर बालरोग तज्ज्ञांकडे उपचार करण्यात येत होते। सायंकाळी 8:15च्या सुमारास फातिमा हिचाही मृत्यू झाला। सध्या अश्मिराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। प्राथमिक माहितीनुसार अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा पसरली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद, बुलढाणा।